महाराष्ट्रातील धडाडीचे लढवय्ये नेते, रायगडातील शेतकऱ्यांचे व प्रकल्पग्रस्तांचे तारणहार तथा बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी आयुष्य पणाला लावलेले लोकमान्य नेते अर्थात दिबा पाटील. चल याला पण सांगू, चल पोस्टर देऊ, चल याला. हो सर. इधर भाई काय रे? अरे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाचा प्रश्न सध्या चालू आहे ना, तर त्याला लोकनेते दिबा पाटलांचं नाव द्यावा अशी आग्रहाची इच्छा आहे सगळे प्रकल्पग्रस्तांची. त्याच्यामुळं चला तुम्ही पण आमच्याबरोबर पोस्टर वाटायला. हां येडा आहे का? एवढा ऊन लागतंय म्हणून फिरायला मी गाडी घेतली. तिकडे कुठं येऊ? हां मी नाही येत. अरे पण त्यांचं पोस्टर वाटायला द्या आमच्या ठिकाणी आलाय काय? अरे 1970 झाली जेव्हा सिडको आलती ना, तेव्हा या 95 गावांची 5000 एकर जागा 2500 पर एकरची ते विकत घेणार होतं. तेव्हा या जमिनी दिबा पाटील साहेबांनी सिडकोला घेऊन नाही दिल्या. आणि जर आता त्या 2500 मध्ये विकत घेतल्या असत्या ना, तुझी गाल्याने चैनी ना गाडी काय सायकल घ्यायला पैसे नसतं तुझ्याकडे. बोलतोय आमच्या ठिकाणी आलाय काय? आणि तू काय रे गाडीचं कौतुक सांगतं? दिबा पाटील साहेब 5 वेळा आमदार आणि 2 वेळा खासदार झालं तरी त्याही स्वतः एक गाडी नाही घेतली. उन्हातान्हानं आंदोलन करायचं ते आपल्या लोकांसाठी नाही. चल ते केलाय काय? चल बाई तू तर चल पाटी. मी काला आमच्या तर जमीनच नाही, माझा मी कमवतोय ना खातोय. अरे पण घरागावापुरती तरी जागा आहे ना तुला, ती पण त्यांच्यामुळेच राहिली. नाही तर आपल्याला पाठवणार होतं तिकडे सांगली सोलापूरला, मग तिकडे गेले असतात लोकांच्या शेती हो कामा करायला. आता ही नोकरी बिक्री राहिली ना, ती पण त्यांचीच कृपा आहे. ह्यांना नाही खालणार. ते आहे ना आता ते एकदा वाचा तवाही लागतील. यो बघ, शेतकरी कष्टकरी प्रकल्पग्रस्त जनतेबरोबरच त्यांनी महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी भरपूर त्याग केला. डोंबिवली कल्याणमध्ये 27 गाव संघर्ष समितीचे प्रमुख नेते होते. या गावांसाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. लोकनेत्याच्या समाज कार्याला सरकारने न्याय द्या. लोकनेत्याच्या समाज कार्याला सरकारने न्याय द्या. दिबा पाटलांचं नाव नसेल द्यायचं तर विमानतळ परत या बसा. या काय? चल पोस्टर वाटायला आपला दादरकीला आंदोलन आहे. मला आवरा पैसा आला, आवरा मोठा घर बांधला, काय उन्हान फिराला या आंदोलन करून काही नाही होणार. अरे भाई 16 जानेवारी 1984 झाली, आपलं 5 हुतात्मा झालं. त्यांच्या मुलं आपल्याला 12.5% जास्त भाव भेटला. मग तू सांगतेस ना आवरा मोठा घर आवरा पैसा, त्यांच्या मुलंच भेटलेला आहे आपल्याला. आंदोलन नाही, आंदोलन करूनच झालंय. ते आपल्यासाठी आवरा उन्हान फिरलं ना, आपण थोडंसं पण नाही उन्हान फिरू शकत. चल मी नाही, तुम्ही जा, तुम्ही जा. पप्पा ते कोण होतं? का उन्हान फिरायला नुसतं हा. अरे दिबा पाटील साहेबांनी आपल्या भूमिपुत्रांसाठी आवरी आंदोलनं केली ना, त्याच्यामुळे त्यांना सतत जेलमध्ये जायला लागायचा. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या पोरांना पण बघायला नसं भेटत ना, त्यांच्या पोरांना पण त्यांना नसं बघायला भेटत. तुझं कधी नशीब चांगलं असतील, तुझे सतत पोराच्या जवळ असतात. जसई गावात शेतकरी घरात जन्माला ते आले. जनतेसाठी आयुष्य वाहून लोकनेते ते झाले. त्याला कोणच येईल नाही रे पाटी, आपल्यालाच वाटायला लागतील वाटतं गावां पोस्टर. चला चालला मग. काय आला रे? आता आमच्या मनाने घेतलंय ठाव, नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त दिबा पाटलांचंच नाव. देन देवान दिलन आम्हाला कौर. थांबा, ज्यांचे मुलं गाजतंय भूमिपुत्रांचा गावोगाव त्यांचाच येईल नवी मुंबई विमानतळाला नाव. विकास होईल स्वप्न दाखवत विमानतळारी आले. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांचे उतारे कोरे केले. विकास होईल स्वप्न दाखवत विमानतळारी आले.
शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांचे उतारे कोरे केले जमीन आमच्या हक्काची आता जनतेला शब्द द्या जमीन आमच्या हक्काची आता जनतेला शब्द द्या दिबा पाटलांचं नाव नसेल द्यायचं तर विमानतळ परत न्या. नमस्कार मंडळी, लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव विमानतळाला मिळावं यासाठी गेल्या 6-7 वर्षापासून सर्व जनतेच्या माध्यमातून, संस्थांच्या माध्यमातून, पक्षांच्या माध्यमातून जो विनंती वजा अर्ज शासन दरबारी करत आलेले आहेत, त्या शासन दरबारी अर्जांना केराची टोपली दाखवल्यामुळं गेल्या एप्रिल 2021च्या 17 तारखेला आपल्याला सिडकोने प्रत्यक्षात दिबा पाटलांच्या नावाचा विचारही केला नाही आणि इतर नावाचा उल्लेख तिथे केलेला आहे. त्याचा बोर्डामध्ये ठराव पास केलेला आहे. त्या ठरावाच्या विरुद्ध चर्चासत्र आयोजित करावं हे ठरवलं. जासई ग्रामस्थांच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र बोलावले, सर्व समाजाला, सर्व संस्थांना एकत्र बोलावले आणि सर्वांच्या माध्यमातून चर्चासत्र करून आपल्याला काहीतरी शासनाकडून चांगला निर्णय मिळेल ह्या हेतूने चर्चेसाठी वाट बघावी लागली. पण चर्चा झाली नाही. त्यामुळं आपल्याला सर्वपक्षीय कृती समिती जी स्थापन झाली आहे ह्या चळवळीसाठी, तर त्या चळवळीच्या माध्यमातून एक निर्णय घेतला गेला की आपल्याला 10 तारखेला मानवी साखळीचं आयोजन करावं की जेणेकरून त्या मानवी साखळीच्या आयोजनाच्या माध्यमातून सरकारला निदर्शनं पोहोचतील आणि सरकारला माहिती पडेल की जनभावना काय आहे, जनतेचा रोष कुठे आहे, जनता कुठे मान्यता देते आणि ती मान्यतेच्या अनुसार कदाचित गव्हर्नमेंट आपल्या मागणीचा पूर्णपणे ॲक्सेप्ट करेल आणि आपल्याला जे नाव हवं आहे लोकनेते दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट ते नाव मिळेल. आपल्याला नाही मिळालं तर कदाचित 24 तारखेला जर परत आंदोलन करावं लागलं तर त्या 24 तारखेला सुद्धा आपल्याला सिडकोला घेराव आंदोलन कृती समितीच्या माध्यमातून ठरवलं गेलेलं आहे. आणि म्हणून आपणा सर्वांस विनंती आहे की हे दोन्ही आंदोलन, सुरुवातीला 10 तारखेचं मानवी साखळीचं आयोजित आंदोलन ते यशस्वी करावं. हे मानवी साखळीचं आंदोलन उरण तालुक्यामध्ये होईल, पनवेल तालुक्यामध्ये होईल, नवी मुंबईमध्ये होईल आणि उल्हासनगरमध्ये होईल, अंबरनाथमध्ये होईल, अगदी पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा होणार आहे, मुंबईमध्ये सुद्धा होणार आहे. ह्या सर्वीकडे एकाच वेळेला एकाच पद्धतीचं मानवी साखळीचं आयोजन या समस्त बांधवांकडून, समस्त पक्षांकडून, समस्त संस्थांकडून आयोजित झालेलं आहे. ह्या आयोजित झालेल्या आंदोलनाला आपण सर्वांनी सक्रिय पाठिंबा द्यावा ही माझी नम्र विनंती आहे. बाकी इतर सर्व गोष्टी दिबा पाटील साहेबांच्याबद्दल ज्या काही गोष्टी आहेत त्या आपणा सर्वांस माहिती आहेत आणि त्या गोष्टी नक्कीच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.